सृजन विरार निर्मित या सांज मैफिलीची या नव्या मराठी भावगीताचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वसई येथे उत्साहात पार पडला. श्रद्धा प्रभू म्हणजेच धनश्री यांच्या काव्याला संगीतकार संदीप फाटक यांनी संगीतबद्ध करून गायिका प्रज्ञा गावंड यांनी गायलेले हे गीत स्मरता मनाजी जळतेच ज्योती अंतरी विझावी या सांज मैफिलीची. संगीतकार संदीप फाटक यांनी गाणे संगीतबद्ध केले. त्यांनीही संगीताबद्दल मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी संदीप फाटक. सृजन विरार या यूट्यूब चॅनलवरून श्रद्धा प्रभू हिने लिहिलेलं या सांज मैफिलीची हे गीत मी संगीतबद्ध केलं आणि प्रज्ञा गावंड हिच्या आवाजात ते गाऊन घेतलेलं आहे. संगीतबद्ध करण्याचा माझ्या कुवतीनुसार मी एक तो प्रयत्न केलेला आहे. हे गीत आपल्याला जरूर आवडेल अशी खात्री मी बाळगतो आणि आपणा सर्वांना आवाहन करतो की सृजन विरार या यूट्यूब चॅनलवर आपण त्या गाण्याचा आस्वाद घ्यावा. आपल्याला जर ते गाणं आवडलं तर आपण आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना, परिचितांना त्या गाण्याची लिंक आवर्जून पाठवा आणि त्या सर्वांनासुद्धा या गाण्याचा आस्वाद घेता यावा असा प्रयत्न आमच्यासाठी आपण करावा, जेणेकरून आपल्या पाठिंब्यामुळे असे नवनवीन संगीतबद्ध गाणी संगीतबद्ध करण्याचा किंवा सादर करण्याचा, प्रकाशित करण्याचा प्रयत्न सृजन विरार या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणासाठी करत राहू. आपलं पाठबळ, आपल्या आशीर्वाद यांची आम्हाला नितांत आवश्यकता आहे आणि आपण ती पूर्ण कराल ही खात्री बाळगतो. आता ह्या गाण्याबद्दल म्हणायचं झालं तर एक विरहगीत आपण म्हणूया की आयुष्याच्या वृद्धापकाळाच्या जवळ पोहोचल्यानंतर एखाद्या स्त्रीच्या मनातील काही भावना असतील, काही खंत असेल, ती व्यक्त करायची राहून गेली असेल किंवा त्या गोष्टी कधी पूर्णत्वास गेल्या नसतील, अशा भावनांचा जो कल्लोळ आहे तो कल्लोळ ह्या काव्यातून श्रद्धाने अतिशय सुंदर व्यक्त केला आणि शब्द जेव्हा समोर आले त्याचवेळी ती चालसुद्धा मला सुचली. आणि ह्याचं जर का तुम्ही बघाल तर मराठी व्याकरण किती प्रगल्भ आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल की रीतीचं आहे. इथे रस्व असलेला री जेव्हा दुसऱ्या कडव्यात तो दीर्घ होतो तेव्हा त्याचा अर्थ बदलतो आणि तो काव्याचा अर्थ त्याला कुठेही बाधा न पोचता साधेपणाने आणि प्रत्येकाला गुणगुणता यावी अशी चाल बांधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न माझ्या कुवतीनुसार केला आहे. आपणालाही तो जरूर आवडेल अशी मी खात्री बाळगतो. धन्यवाद. आपण सर्वांनी हे गाणं आवर्जून ऐका, पहासुद्धा, कारण हे फक्त ऐकण्यासाठी नाही आहे गाणं, तर हे तुम्ही नक्की पाहिलं तर तुम्हाला त्या काव्याचा अर्थ, त्या चालीचा अर्थ अजून जास्त चांगला प्रभावीपणे जाणवेल ही मी खात्री बाळगतो. धन्यवाद.